संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो. तो योग्य पर्याय शोधून त्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. पहिला प्रश्न आहे 125, 64, 216. संख्यांकडे पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल 125, 64 आणि 216 हा संख्यांचा जो गट आहे हा 5चा घन आहे, हा 4चा घन आहे, हा 6चा घन आहे. याचा अर्थ हा घनसंख्यांचा गट आहे आणि या पर्यायाचा विचार केल्यानंतर 512 जो ही जी संख्या आहे हा 8चा घन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 67, 19, 41 या संख्याकडे पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की हे सर्व मूळ संख्या आहेत. हा मूळ संख्यांचा गट आहे. पर्यायांचा विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल 53 ही एकमेव मूळ संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 343, 922 आणि 623 या संख्येतील अंकांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल गुणाकार 36 होते. या ठिकाणी पण 9 गुणिले 2 गुणिले 2 यांचा अंकांचा गुणाकार केल्यानंतरही 36 होते. 6 गुणिले 2 गुणिले 3 या सर्व अंकांचा गुणाकार केल्यानंतरही 36 होते. याचा अर्थ आपल्याला असा पर्याय पाहिजे ज्या संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार 36 येतो. म्हणजेच 6 गुणिले 7 यांचा 6 गुणिले 6 गुणिले 1 यांचा गुणाकारसुद्धा 36 येतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 72, 30 आणि 2. 72चा विचार केला आपल्या लक्षात येईल या ठिकाणी 8चा वर्ग अधिक 8 आहे. 30 म्हणजे 5चा वर्ग अधिक 5 आहे. 2 म्हणजे 1चा वर्ग अधिक 1 आहे. यासोबतच हा 9चा वर्ग वजा 9 आहे, 6चा वर्ग वजा 6 आहे आणि 2चा वर्ग वजा 2 आहे. याचा अर्थ वर्गसंख्या वजा ती संख्या किंवा संख्येचा वर्ग अधिक ती संख्या या प्रकारच्या संख्यांचा हा गट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 56 म्हणजे हे असेल 7चा वर्ग अधिक 7 किंवा 56 म्हणजेच 8चा वर्ग वजा 8. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 912 आणि 536 या सर्व संख्याकडे पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल एकक आणि दशक स्थानचा अंक जो आहे या अंकाने तयार होणाऱ्या संख्याला 4ने भाग जातो. म्हणजेच या सर्व 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत किंवा या सर्व संख्यांना 8ने पण भाग जातो, 4ने किंवा 8ने. म्हणून 4ने किंवा 8ने भाग जाणारा जो या ठिकाणी पर्याय आहे तो प्रश्न क्रमांक 3 जो आहे या ठिकाणी या संख्येला 4ने किंवा 8ने आपल्याला भाग जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 425, 353, 650 या संख्येतील अंकांचा विचार केल्यानंतर या सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर बेरीज 11 येते. या संख्येतील अंकांची बेरीज केली आपण तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल या पण संख्यांची बेरीज 11 आहे. 650 या संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी बेरीज 11 येते. याचा अर्थ संख्येतील अंकांची बेरीज ही आपल्याला 11 पाहिजे आहे. असा पर्यायाचा विचार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा एकमेव पर्याय आहे ज्या ठिकाणी 7, 3 आणि 1 या अंकांची बेरीज केल्यानंतर उत्तर 11 येते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 550, 432, 672. 550चा विचार करण्याच्या लक्षात येईल 5 आणि 50 म्हणजे हा 5चा वर्ग गुणिले 2 सोबत आहे, हा 4चा वर्ग गुणिले 2 हा 32 सोबत आहे. 72 याचा अर्थ हा 6चा वर्ग गुणिले 2 सोबत आहे. याचा अर्थ संख्या आणि संख्येच्या वर्गाची दुप्पट या ठिकाणी आपल्याला पाहिजे. असा पर्याय पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे ज्याचा अर्थ 7चा वर्ग गुणिले 2 म्हणजे हा 98 असेल आणि ती संख्या म्हणजे 798 अशा प्रकारे ही संख्या तयार होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 128, 11, 67 संख्यांच्या बाबतीमध्ये विचार केल्यानंतर ह्या ज्या संख्या आहेत हा 5चा घन अधिक 3 आहे, हा 2चा घन अधिक 3 आहे, 67 म्हणजे हा 4चा घन अधिक 3 आहे. याचा अर्थ संख्येचा घन अधिक 3 या प्रकारे तयार होणाऱ्या संख्यांचा हा गट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 219 जे आहे हा 6चा घन अधिक 3 यापासून तयार होणारी संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 496, 432 आणि 464 यामध्ये या सर्व संख्या ज्या आहेत एकक आणि दशक स्थानचा अंक जो आहे या संख्यांना 4ने भाग जातो. म्हणून 4ने भाग जाणारी संख्या जी आहे ती पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी हे आपलं अचूक उत्तर असेल. यासोबत आणखी एक उत्तर या प्रश्नाचे येऊ शकते. 4 गुणिले 9 भागिले 6 बरोबर 6 आहे. 4 गुणिले 3 भागिले 6 बरोबर 2 आहे. 4 गुणिले 6 भागिले 6 बरोबर 4 आहे. म्हणजेच अंकांचा गुणाकार
आणि त्याला आपण जर 6 भागितलं 3 गुणिले 4 भागिले 6 बरोबर 2 म्हणजे 342 हे सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला येऊ शकतं. 153, 102 आणि 68 या संख्यांचा विचार केल्यानंतर लक्षात येईल की या सर्व संख्या 17ने विभाज्य आहेत. म्हणजे या सर्व संख्यांना 17ने पूर्णतः निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 999, 124, 511 या संख्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल 999 म्हणजे हा 10चा घन वजा 1 आहे. 124 याचा अर्थ हे 5चा घन वजा 1 आहे. 511 म्हणजेच 8चा घन वजा 1. याचा अर्थ या सर्व संख्या ज्या आहेत त्या संख्येचा घन वजा 1 या प्रकारच्या संख्यांचा गट आहे. पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 63 याचा अर्थ असा आहे हा 4चा घन वजा 1 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.